नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे। शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करू नये, त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे, तसेच तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा केला पाहिजे अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यातच गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत। आता बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय। पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आलाय। नवी मुंबईतील तळोजा येथील एका 32 वर्षीय तरुण अनिकेत नलवाडे यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचे हृदय चक्क 15 मिनिटे बंद पडले होते। मात्र सुदैवाने रुग्णालयात त्यांचा जीव वाचला। विशेष म्हणजे गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाला होता। या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे। MBBSच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सांगलीत घडली आहे। या प्रकरणात 2 विद्यार्थ्यांसह त्यांच्या मित्रांना अटक केली आहे। पोलिसांनी एकूण 3 जणांना या प्रकरणात अटक केली असून पुणे, सोलापूर आणि सांगली अशा 3 ठिकाणचे हे तरुण आहेत। या तिघांनाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईतील चुनाभट्टी भागात धक्कादायक घटना समोर आली आहे। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। आपलं आयुष्य संपवण्याआधी तरुणाने त्याच्या आत्महत्येमागचं कारणही सांगितलं। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज मंत्रालयातील विस्तारित इमारत स्थित 2ऱ्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयात पदभार स्वीकारत आहेत। यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचं पद आणि कार्यालय हे छगन भुजबळ यांना वर्ग करण्यात आलेले आहे। नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। बस कंडक्टरचा उर्मटपणा समोर आला असून वृद्ध आजी आजोबांना कंडक्टरने खाली उतरवल्याचा प्रकार घडलाय। अपमानास्पद वागणूक करत बसमधून आजी आजोबांना उतरवण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी राहिली असती, असं बस कंडक्टर बोलत असल्याचं समोर आलंय। 17 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यूने कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। नादवडे येथे हे दुःखद घटना घडली। मायरा विजय पाटील असे मयत 1.5 वर्षीय बालिकेचे नाव आहे। हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच तिने अखेरचा श्वास घेतला। 28 डिसेंबरला तिचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता। मायराच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि ननंद यांना अटक केली आहे, तर फरार असलेले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील याला अटक करण्यात आली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे। आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळलाय। आग पसरू नये यासाठी टँकच्या जवळील ज्वलनशील कच्चा माल दूर करण्यात आला असल्याची माहिती नाशिक महापालिका अग्निशमन विभागाने प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी दिली आहे। त्यामुळे 55 ते 56 तासात आग नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।